अध्यक्ष महोदय, रोहित पाटलांनी अत्यंत महत्त्वाचे लक्षवेधी मांडलेले आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी। त्यांनी सांगितलेलं आहे की बेकायदेशीर आयात रोखण्यासाठी सीमा शुल्क यंत्रणा बळकट करणे ही बाब केंद्र शासनाच्या अखत्यारीत येत असून तशी केंद्र शासनाला विनंती करण्यात येईल की जेणेकरून ह्याच्यावरती जर हे आपण बाब उपलब्ध केली तरच हे सगळं शक्य आहे की सीमा शुल्काच्या संदर्भात। त्याचप्रमाणे ह्या कमी दर्जाच्या बेदाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी एफडीएकडून तपासणी करता येईल का ही बाब तपासून पाहण्यात येईल। द्राक्ष पिकांचा रोया अंतर्गतमध्ये समावेश आहे, आपलं म्हणणं बरोबर आहे। ह्या सगळ्या गोष्टीचा विचारामध्ये आपण जी लक्षवेधी मांडलेली आहे यासाठी आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पणन मंत्री आणि आपण सर्व सदस्य यांची एक जॉईंट मीटिंग ह्या अधिवेशन संपण्याच्या काळामध्ये घेऊन ह्या सगळ्या बाबतीवरती तरच हे सगळं होईल। कारण याच्यामध्ये आम्ही मागच्या वेळेला जो आपल्याकडं तक्रारी आल्या तो खास करून तासगाव जिल्हा सांगली शहरातील कोल्ड स्टोरेज हे परदेशातून आयात केलेल्या निकृष्ट दर्जाचा बेदाणा साठवणीबाबत बेदाणा माल वॉशिंग करून साध्या बॉक्समध्ये भरून स्थानिक माल असल्याचा भास निर्माण करत होते। ही बाब लक्षात आल्यानंतर द्राक्ष बागायतदार संघाचे प्रतिनिधी तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती तासगाव यांचे प्रतिनिधींच्या निदर्शनास आली होती। तथापि सदरील अफगाणी बेदाणा तासगाव बाजार समितीच्या आवाराबाहेरील कोल्ड स्टोरेजमध्ये आढळून आलेला असून बाजार समितीच्या आवारामध्ये त्याची विक्री करून दिली नाही। परंतु कृषी उत्पन्न बाजार समिती तासगाव येथे दिनांक 1/1/2026 रोजी शेतकरी व्यापारी द्राक्ष बागायतदार संघ प्रतिनिधी, शेतकरी संघटना प्रतिनिधी व बाजार समिती प्रतिनिधी यांच्यात झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने तासगाव जिल्हा सांगली परिसरातील बापना कॉर्पोरेशन, बापना ब्रदर्स, राधिका ऑग्रोटेक ह्या व्यापाऱ्यांच्या कोल्ड स्टोरेजमधील साठवणुकीत पाहणी केली असता अफगाणी बेदाणा साठवणूक केल्याचे आढळून आले। बाजार समितीने त्याचा दिनांक 1/1/2026 रोजी लायसन्स रद्द करण्याच्या बाबतीत नोटिसा दिलेल्या असून त्याचा खुलासा मागितलेला आहे। याच्या अनुषंगाने आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत की जेणेकरून हा डुप्लिकेट माल आपल्याकडे येता कामा नये। त्यासाठी तुम्ही मागाई सांगितलेलं ह्यासाठीच आपल्याला एक मीटिंग कंबाईन घेऊन ह्याच्यावरती आपण तोडगा काढूया आणि म्हणूनच याचा मार्ग काढू शकतो। दास साहेबांनी जो विचारलेला मुद्दा अत्यंत योग्य आहे, परंतु आम्ही 2024-25 मध्ये 270 हेक्टर व 2025-26 मध्ये 383 हेक्टरवर रोया अंतर्गत ह्याची लागवड केल्याला सुरुवात केलेली आहे, आम्ही करतोय। आपण आता सांगितलं की जी रामजीमध्ये ह्याचा समावेश करण्यात येईल का, तोही आम्ही विचारणं ते करतोय। कारण हे आता आपण सगळं नवीनच सगळं करतोय जे रामजी, आणि त्याच्यामुळे रोहेमधले असणारे सगळे तिकडं कन्वर्ट करतोय, नंबर 1। दुसरा मुद्दा आपण जो सांगितलं, ज्यांनी ह्या चुका केलेल्या आहेत आणि डुप्लिकेट माल आणून ज्या आपल्या माल पाडण्याचा प्रयत्न करतायत आणि निकृष्ट दर्जाचा माल आपल्या नावावरती खपून आपल्या देशाची जी बदनाम करण्याचा जो प्रयत्न करतायत, असे जे काही व्यापारी असतील त्यांच्यावर निश्चितच कडक कारवाई करण्यात येईल। त्याला कोणाची हायगाय केली जाणार नाही आहे आणि त्याच्यासाठी कोणी मध्यस्थी पण करू नये आणि त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल।